तर ब्रेक रॅचेट ऑपरेट कसा होतो मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय आता. ज्या वेळेला ब्रेक दाबतो आपण त्यावेळेला चेंबर मध्ये हवा येते. चेंबर मध्ये हवा आल्याच्या नंतर हा आहे पिस्टन रॉड. हा रॉड ब्रेक रॅचेटला पुढे ढकलतो. पुढे ढकलल्यामुळे इथे आहे एस क्लॅम्प. एस क्लॅम्प वर्किंग होतो. एस क्लॅम्प म्हणजे त्याला एस सारखा आकार दिलेला आहे आतमध्ये, मग त्याला एस क्लॅम्प म्हणतात. आणि त्याच्यावरती आपले बसलेले आहेत ब्रेक लायनर दोन्ही पण. इथे आहेत रिटर्न स्प्रिंग आणि इकडे दोन आहेत. तर काय होतं, ज्या वेळेला ब्रेक ऑपरेट करतोय आपण त्यावेळेला ते एक्सपांड होतात असे, म्हणजे एस असतो तो सरळ होतो आणि त्या दोन्ही ब्रेक शूला एक्सपांड करतो. त्याच्यानंतर हा आहे ड्रम, मग तो ड्रमला पकडला जातो आणि ब्रेक लागतो. आणि ज्या वेळेला ब्रेक पडायला पाय काढतो आपण त्यावेळेला परत ब्रेक रॅचेट रिलीज होतो. एस क्लॅम्प आहे त्या स्थितीला येतो आणि पुन्हा ब्रेक शू आहे त्या स्थितीला येतात आणि ब्रेक ड्रम रिलीज होतो. अशा प्रकारे ब्रेकचं ऑपरेशन होतं.